नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी GS सिंगोले, माझी शाळा अभिनव विद्याविहार हायस्कूल पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। माझ्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। वेलकम। आज मी मागील काही दिवसापासून म्हणजे हे लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून वर्ग 10वी साठी आणि वर्ग 9वी साठी भाग 1 चे अनेक व्हिडिओ मी तयार केले। जवळपास 20 ते 25 व्हिडिओ तयार झालेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत, तुम्हाला ते आवडलेले आहेत आणि तुमचा एक चांगला प्रतिसाद मिळतो मला आणि त्यातून मला एक प्रोत्साहन मिळते। म्हणून मी आज तुमच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन गणित भाग 2 म्हणजेच भूमिती वर्ग 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटीचा अभ्यास करत असताना आपण इयत्ता 8वी आणि 9वीला समरूपतेचा अभ्यास केला। समरूप कशाला म्हणायचं? ज्या दोन आकृत्यांचा आकार समान असतो त्यांना समरूप आकृत्या म्हणतात। या समरूपतेचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला काही त्रिकोणाच्या गुणधर्मांचा अभ्यास करावा लागतो। म्हणजेच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। त्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहित पाहिजे। पहा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्यामध्ये हा एरिया ऑफ ट्रायंगलचा आधी अगोदर अभ्यास करू आपण। एरिया ऑफ ट्रायंगल कशाला म्हणायचं आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे त्याचा प्रथम अभ्यास करू आपण। एरिया ऑफ ट्रायंगल, इथे एक एरिया ट्रायंगल घेतला, ट्रायंगलचं नाव ए बी आणि सी। ह्या ट्रायंगलला एबीसी या ट्रायंगलला 3 बाजू आहेत, ए बी, बी सी आणि ए सी। यापैकी कोणतीही एक बाजू आपण त्याचा बेस गृहीत धरू शकतो। साधारणतः आपण खालची बाजू बेस घेतो BC आणि बेस जर BC घेतला तर उरलेल्या शिरोबिंदूतून त्या बाजूवर जर परपेंडिक्युलर टाकला, लंब टाकला तर त्याला आपण हाईट म्हणतो। मग या ठिकाणी A मधून या बाजू BC वर लंब टाकला, हा लंब दाखवण्यासाठी इथं असा राईट अँगल दाखवावा लागेल आणि मग इथं एक नाव द्यायचं, त्याला नाव दिलं D। मग या ट्रायंगल मध्ये BC हा पाया आहे, AD ही त्याची उंची आहे। मग ट्रायंगलचा फॉर्म्युला आपण इयत्ता 6वी 7वी 8वी पासून अभ्यासलेला आहे। तर ट्रायंगलचा सर्वसाधारण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। 1/2 इंटू बेस इंटू हाईट। आता बेस कोणता आहे याच्यात? हा BC बेस आहे, BC। आणि हाईट कोणती आहे? AD, AD हाईट आहे। मग फॉर्म्युल्यामध्ये काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल चं नाव लिहू आपण। कोणता ट्रायंगल आहे? ABC। आणि एरिया साठी हा याचा पहिलं कॅपिटल A अक्षर वापरायचं आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस BC and into height AD। 1/2 into base into height means 1/2 into BC into AD। चला तर मग आता रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ची प्रॉपर्टी काय आहे ती पाहू। प्रॉपर्टी नंबर 1 जी आहे ती आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। तर दोन ट्रायंगलच्या क्षेत्रफळाचा आपण अभ्यास करू आणि त्यांचा गुणोत्तर काय आहे ते काढू। ट्रायंगल पहिला ABC आणि दुसरा ट्रायंगल PQR। आता या ट्रायंगलला BC पाया आहे आणि या ट्रायंगलचा पाया QR घेतला। दोन्हीच्याही पायामध्ये थोडा वेगवेगळा फरक घेतला, सारखे न घेता। आता A
डी ही हाईट आहे आणि या ट्रायंगल मध्ये पी एस ही हाईट आहे. मग ट्रायंगल एबीसी मध्ये बीसी पाया आहे आणि एडी हाईट आहे. इन ट्रायंगल PQR मध्ये QR इज अ बेस अँड PS इज अ हाईट. तेच मांडण्यासाठी आपण इथे घेऊ इन ट्रायंगल ABC AD इज हाईट अँड BC इज द बेस. तसंच ट्रायंगल PQR मध्ये इन ट्रायंगल PQR PS is the height and QR is the base. PS is the height and QR is the base. आता फॉर्म्युल्यानुसार काय येईल? फॉर्म्युला काय होता? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग पहिल्या त्रिकोणावर जर आपण फॉर्म्युला अप्लाय केला तर याचा फॉर्म्युला येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इज BC अँड हाईट इज AD. पहा, बेस BC अँड हाईट AD. मग फॉर्म्युला काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू BC इंटू AD. BC is the base and AD is the height. Similarly in triangle PQR मध्ये बेस कोणता आहे? हा QR बेस आहे. बेस कोणता आहे? QR. बेस इज QR and height is PS. फॉर्म्युल्यामध्ये काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू QR इंटू PS. बेस आहे QR आणि हाईट आहे PS. आता ह्या दोन फॉर्म्युले आपण पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 BC गुणिले AD घेतला आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 QR गुणिले PS घेतलं. आता या दोन क्षेत्रफळांचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. आपली प्रॉपर्टी काय आहे? द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहू द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ आपण पाहिले होते. एबीसीचं 1/2 इंटू BC इंटू AD आणि PQRचं 1/2 इंटू QR इंटू PS आहे. आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाहू, रेशो पाहू. रेशो म्हणजे काय असते? प्रमाण. ए आणि बी जर दोन संख्या असतील तर A छेद B हा त्यांचा रेशो असतो. A अपॉन B, A इज टू B हा त्यांचा रेशो असतो. तसंच या त्रिकोणाचा या त्रिकोणाशी असणारं गुणोत्तर आपल्याला पाहिजे. द रेशो ऑफ ट्रायंगल ABC टू ट्रायंगल PQR. पहा, ट्रायंगल ABC चं PQR सोबत ट्रायंगल ABC divided by triangle PQR is equal to, आता ABC चा एरिया काय होता? हाफ इंटू BC इंटू AD आणि PQR चा एरिया हाफ इंटू QR इंटू PS. हे जशाच तसे इकडे डिवायडेड बाय करून मांडायचे. हाफ इंटू BC इंटू AD अपॉन हाफ इंटू QR इंटू PS. या फॉर्म्युल्यामधून आपण ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल PQR लिहिला इज इक्वल टू ट्रायंगल ABC चा एरिया हाफ इंटू BC इंटू AD लिहिला डिवायडेड बाय ट्रायंगल PQR चा एरिया हाफ इंटू QR इंटू PS लिहिला. आता हे दोन फॉर्म्युलेची आवश्यकता नाही, त्याला आपण काढून टाकू. नेक्स्ट, आता काय होते पहा, एक इक्वेशन तयार झालं. या इक्वेशन मध्ये अंशात आणि छेदात सारखे पद असतील, समान पद असतील तर ते लोप होतात. 1/2 1/2 गेट कॅन्सल्ड. मग खाली काय राहील? therefore AB area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, आता इथं रिमेनिंग पार्ट काय? BC इंटू AD, BC इंटू AD डिवायडेड बाय इथं QR इंटू PS, QR इंटू PS. लास्ट सिम्प्लिफिकेशन काय आलं? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. यालाच आपण असं म्हणू शकतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. द रेशो ऑफ product of base and corresponding heights. Therefore, number one property, hence the ratio of areas of two triangles is equal to the ratio of the
products of their bases and the corresponding heights. पहा, दोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असते. त्यालाच आपण सेमी किंवा इंग्लिश मध्ये म्हणू शकतो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट. हे महत्वाचे, प्रोडक्ट गुणाकार कशाचा, ऑफ देअर बेसिस त्यांच्या पायांचा आणि करस्पॉन्डिंग हाइट्स त्यांच्या संगत उंचींचा. म्हणजे पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची हे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असते, रेशो असते. ही पहिली प्रॉपर्टी झाली. याला आपण फॉर्म्युल्याच्या रूपामध्ये असं मांडू की पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ समजा A1 आणि दुसऱ्याचं A2, पहिल्याचा पाया B1 आणि दुसऱ्याचा पाया B2, पहिल्याची उंची H1 आणि दुसऱ्याची उंची H2 जर असेल तर याला असं मांडता येते की A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. पहा, हा या ठिकाणी एक छोटासा फॉर्म्युला मिळाला त्या प्रॉपर्टी मधून. दोन त्रिकोण, A1 एक नंबरचा त्रिकोण आहे आणि दुसरा A2. मग या पहिल्याचं क्षेत्रफळ A1 आहे, दुसऱ्याचं क्षेत्रफळ A2 आहे. यांचं गुणोत्तर काय असते, पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्याच त्रिकोणाची उंची आणि भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्याच त्रिकोणाची उंची. मग A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. नेक्स्ट, प्रॉपर्टी नंबर 2. If the heights of both triangles are equal, जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर काय होईल, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स. मग ट्रायंगल एक घेतला, त्याला नाव दिलं ABC. सेकंड ट्रायंगल, त्याला नाव दिलं PQR. आता पहिल्या ट्रायंगलची हाईट ही AD आहे, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट ही PS घेतली. हाईट दाखवण्यासाठी तर राईट अँगल दाखवायचे. हा, बेस आहे BC आणि याचा बेस आहे QR. पहिल्याची हाईट AD, दुसऱ्याची हाईट PS आणि पहिल्याचा बेस BC आणि दुसऱ्याचा बेस QR. आता दोन्हीची हाईट समान आहे. पहा, ही हाईट आणि ही हाईट समान आहे. AD आणि PS समान आहे. ही जशाच तशी आहे, लक्ष द्या. AD इज इक्वल टू PS म्हणजे काय दिलं, इक्वल हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय होतं, हाईट समान आहे. याची हाईट H आहे, याची हाईट H घेतली आपण. मग परत आपण जो पहिला फॉर्म्युला पाहिला होता, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस इंटू हाईट अँड बेस इंटू हाईटचा फॉर्म्युला इथं मांडू. The area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to base is BC into height H and second triangle चा base QR into height H. तर या ठिकाणी H समान आहेत, ते eliminate होतील. मग therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. तर या इक्वेशन वरून तुमच्या लक्षात येईल की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात आहे. पण कधी असते, जेव्हा त्यांची हाईट इक्वल असते, समान असते. जेव्हा दोन त्रिकोणाचे उंची समान असते तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असते. Therefore, property number 2, the ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. आता फॉर्म्युल्याच्या रूपात जर मांडला आपण तर काय येते पहा. A1 अपॉन A2 पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर B1 अपॉन B2 पहिल्या त्रिकोणाचा पाया भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. पण कधी, जेव्हा H1 इक्वल टू H2 असते, म्हणजे त्या दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल, उंची जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणामध्ये असते. प्रॉपर्टी नंबर 3.
इफ द बेसेस आर बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन, त्याच्या अगोदरच्या प्रॉपर्टीमध्ये हाईट इक्वल घेतली होती, आता बेस इक्वल घेऊ आपण. बेस जर इक्वल असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येते ते पाहू. ट्रायंगल एक घेतला मी, त्याला नाव दिलं एबीसी. आता दुसरा ट्रायंगल पाया बीसी वरच घेऊ, म्हणजे बेस कॉमन येईल. पाया बीसी वर काढला आणि याच्या शिरोबिंदूला नाव दिलं पी. या ठिकाणी ए बी सी एक ट्रायंगल झाला आणि दुसरा ए बी पी, आणि या दोन्ही ट्रायंगल मध्ये बी सी हा पाया बेस कॉमन आहे. मग त्यांची हाईट पाहू. बेस ए बी कॉमन आहे. पहिल्याची हाईट सी डी आणि दुसऱ्याची हाईट पी क्यू. एक मिनिट इथं लक्ष द्या. ट्रायंगल दोन आहेत, एकात एक दोन ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगल आहे एबीसी आणि दुसरा आहे ए बी पी, आणि ए बी हा त्या दोघांचाही कॉमन बेस आहे, म्हणजे इक्वल आहे बेस. याची हाईट आहे सी डी पहिल्याची, दुसऱ्याची हाईट आहे पी क्यू, आणि हे वेगवेगळे आहेत म्हणून हाईट आपण H1 आणि H2 न गृहीत धरू. पहिल्याची हाईट H1, दुसऱ्याची हाईट H2. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस पहिल्याचा AB इंटू हाईट H1 आणि दुसऱ्याचा बेस ABच आहे AB आणि हाईट दुसऱ्याची H2 आहे. नेक्स्ट AB गेट कॅन्सल, सारखे पद अंशात आणि छेदातले लोप झाले. नेक्स्ट स्टेप मध्ये देअरफॉर area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to H1 upon H2. H1 upon H2. आता याच्यावरून तुमच्या सहज लक्षात येईल की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये आहे. पण कधी? जेव्हा त्यांचा पाया समान असतो तेव्हा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणामध्ये असतं. Therefore, property number 3, the ratio of the areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. लक्षात घ्या, जेव्हा दोन त्रिकोणाचा पाया समान असतो पाया, तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा बरोबर असते. The ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. मग इथं काय येईल? A1 upon A2 is equal to H1 upon H2 if B1 is equal to B2. जर त्या दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा बरोबर असते. A1 upon A2 is equal to H1 upon H2 कधी असतो? जेव्हा B1 is equal to B2 असतो. Fourth property, if the bases and heights of both the triangles are equal. दोन्ही त्रिकोणांचा पायाही समान आहे आणि उंचीही जर समान असेल तर काय होईल त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पहा. ट्रायंगल घेतला ABC. आता याच ट्रायंगल मध्ये मी दोन ट्रायंगल समान उंचीचे आणि समान पायाची घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कुठल्याही एका शिरोबिंदूतून एका बाजूवर मेडियन काढा. मग ए मधून मी BC वर मेडियन काढतो. ए मधून काढलेली मेडियन आहे AM. M मुळे काय झालं? BC चे समान दोन भाग होतात. ही मध्यगा असल्यामुळं मध्यगा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड असतो. म्हणजे इथं AM आणि MC हे समान लांबीचे आहेत. म्हणजेच M हा BC चा मध्यबिंदू होतो. म्हणून BM ची आणि MC ची लांबी समान दाखवण्यासाठी इथं आपण एक खुणा करू अशा BM is equal to MC. पण याची हाईट नाही ही. बऱ्याच विद्यार्थ्यांना AM ही या ट्रायंगलची हाईट वाटते. हाईट नाही, तर याची हाईट आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करू. याची हाईट आहे AD. AD ही हाईट आहे. आता इथं दोन ट्रायंगल तयार झालेत.
या एम मुळे. एक झाला ए बी एम आणि दुसरा झाला ए सी एम. आणि या ट्रायंगलची हाईट ए एम बी ची हाईट आहे एडी आणि ए एम सी ची हाईट आहे एडीच. आणि याचा बेस आहे बी एम आणि याचाही बेस आहे एम सी. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये कोणत्या ए एम बी आणि ए एम सी या दोन ट्रायंगल मध्ये पाया समान आहे. बी एम आणि एम सी इक्वल आहे आणि हाईट एडी कॉमन आहे. दोघांची हाईट समान आहे, कॉमन आहे. मग आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय होते? एरिया ऑफ ट्रायंगल ए एम बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी नुसार प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट. पहिल्याचा बेस बी एम आणि दुसऱ्याचा बेस हाईट एडी डिवायडेड बाय इन ट्रायंगल एसीएम चा बेस सीएम आणि हाईट एडी. पहा आता एम हा बीसी चा मध्यबिंदू आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. एम बी ची लांबी ही एम सी बरोबर आहे. आलं का लक्षात? एम सी बरोबर आहे. आता याची हाईट आहे. मग एम बी आणि सीएम गेट कॅन्सल कारण एम बी इज इक्वल टू सीएम आहे, समान लांबीचे आहेत म्हणून एम बी आणि सीएम गेट कॅन्सल्ड आणि दोन्हीची हाईट समान आहे एडी म्हणून एडी एडी गेट कॅन्सल. मग अंश आणि छेद पूर्णपणे लोप झाला म्हणजे 1:1 येते. एरिया ऑफ ट्रायंगल therefore area of triangle AMB upon area of triangle ACM is equal to 1/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एरिया ऑफ ट्रायंगल AMB इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ACM समान असते. लक्षात घ्या, दोन त्रिकोणाच्या पाया आणि उंची जर समान असतील तर त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुद्धा समानच असतंय. आज आपण एकूण 4 प्रॉपर्टी पाहिल्या. याच्यामध्ये पहा A1 इज इक्वल टू A2 सिन्स H1 इज इक्वल टू H2 अँड B1 इज इक्वल टू B2. दोघांचाही पाया आणि उंची जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुद्धा समान असते. तर आज आपण समरूपता या प्रकरणामधल्या पहिल्या अतिशय महत्त्वाच्या 4 गुणधर्मांचा अभ्यास केला आणि हे गुणधर्म तुम्ही पाठ करावे, लक्षात ठेवावे. रिमेंबर दिस. परत एकदा मी प्रत्येक गुणधर्म तुमच्या समोर मांडतो. पहिला आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड corresponding heights. A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. Next, दूसरी property, areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. Means A1 upon A2 is equal to B1 upon B2 since H1 is equal to H2. जेव्हा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असते तेव्हा त्यांची उंची समान असते. नेक्स्ट, थर्ड, एरियाज ऑफ ट्रायंगल्स with equal bases are proportional to their corresponding heights. A1 upon A2 is equal to H1 upon H2 since B1 is equal to B2. जेव्हा दोन त्रिकोणाच्या पाया समान असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असते. आणि शेवटची प्रॉपर्टी, एरियाज ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल. एरियाज ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल इफ हाइट्स अँड बेसिस ऑफ both triangles are equal. Means A1 is equal to A2 since H1 is equal to H2 and B1 is equal to B2. परत एकदा मी थोडक्यात सांगतो. आज आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा अभ्यास केला.
जर दोन त्रिकोण कोणतेही असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारा एवढे असते. जर त्यांचा उंची समान असेल, इक्वल हाईट असेल, तर त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. आणि जर त्यांचा पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. आणि जर त्यांची उंची आणि पाया दोन्ही समान असतील तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर सुद्धा समानच असतंय. आज आपण प्रकरण पहिले भाग 2 मधलं समरूपतेचा अभ्यास केला आणि याचा अधिक सराव होण्यासाठी मी तुम्हाला होमवर्क मध्ये काही सूचना सांगतो. तर पहिली सूचना अशी आहे, रिमेंबर दिस. आज जे 4 प्रॉपर्टी आपण अभ्यासलेल्या आहेत त्या चारही प्रॉपर्टी आपण व्यवस्थित लक्षात ठेवाव्या, समजून लक्षात ठेवाव्या, घोकून पाठ न करता समजून लक्षात ठेवणं अधिक सोयीस्कर असेल आणि जास्त काळ टिकून राहील. प्रॉपर्टीज ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, जे आपण मागच्या स्लाइडमध्ये 4 प्रॉपर्टीज पाहिल्या त्यांचा अभ्यास करा. माझा हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि माझे अगोदरचे व नंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. थँक्स. करोना महामारीचं संकट अजून तरी संपलेलं नाही, म्हणून आपण घरी सुरक्षित राहावं एवढी अपेक्षा करतो. स्टे होम, स्टे सेफ. सी यू अगेन. धन्यवाद.